आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळनं बाजी मारली आहे। चांदीची गदा आणि थार गाडीचं बक्षीस त्याला देण्यात आलेलं आहे। पृथ्वीराज मोहोळ आपल्याशी जोडला गेलेला आहे। पृथ्वीराज, तुझं TV9 मराठीमध्ये खूप खूप स्वागत आणि सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन। धन्यवाद। पृथ्वीराज, ही मानाची चांदीची गदा खांद्यावर घेत असताना पहिली भावना काय होती तुझ्या मनामध्ये? काय नाही सर, माझ्या आज वडिलांचं स्वप्न खरोखर पूर्ण झालेलं आहे। तेच मोठा आनंद आहे, कारण की त्यांचं ते स्वतः खूप मोठे पैलवान होते। त्यांचंही स्वप्न खूप अपूर्ण होतं महाराष्ट्र केसरीसाठी। ते 2 वेळा उपमहाराष्ट्र केसरी। आज खरोखर त्यांच्या रूपाने मी त्यांचं स्वप्न आज पूर्ण केलं। मला अभिमान फक्त त्याच गोष्टीचा वाटतोय, बाकी काय नाही सर। बरं, कुस्तीच्या मैदानामध्ये उतरताना तुझ्या मनामध्ये काय भावना होत्या? ही कुस्ती आपल्याला जिंकायची आहे आणि मानाची गदा अभिमानानं मिरवायची आहे असं वाटलं होतं? हो नक्कीच सर, कारण का कुठल्याही पैलवानाचं स्वप्न तेच असतं, त्याच्या खांद्यावर कधी महाराष्ट्र केसरीची गदा येईल, तेच त्याचं मोठं स्वप्न असतं। बरोबर आहे, ते मी आज पूर्ण केलंय। सगळ्यांचं स्वप्न माझं। या विजयानंतर मोठा जल्लोष तुझ्या सहकार्याने केला। पृथ्वीराज मोहोळचा विजय म्हणजेच आपला विजय अशी भावना, अशा प्रकारचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता। तुझ्या सहकाऱ्यांसाठी नेमकं काय सांगशील? नाही सहकार्य तर सर खूप सगळ्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले होते। बरोबर आहे, मी मागे 1 वर्ष झालं मी मागच्या अधिवेशनाला हारलो आणि तेव्हापासून माझ्या सहकाऱ्यांनी म्हणजे खास माझ्या मित्रांनी, माझे वस्ताद असतील, खूप त्यांनी कष्ट, आता 4 दिवस झाले चालू सर। त्यांनी कोणी नीट खाल्लेलं पिल्लेलं नाही, माझ्यावर सगळ्यांचं ध्यान आहे। रोज माझ्या कुस्त्या चालू आहे, 2-2 कुस्त्या होत्या। मी कसं लढतोय, कसं काय, पुढची कुस्ती कसं काय करायचं। खरं तर आज सगळ्यांचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। मी तर फक्त त्यांचा माझ्यावर जो विश्वास होता मी त्यांना फक्त माझ्या प्रॅक्टिसने सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे। बस बरोबर, त्यांचं खूप आभार मान। नक्कीच पृथ्वीराज, या सामन्याकडे फक्त तुझे सहकारी किंवा तुझ्या आईवडील यांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं होतं। या दोन्ही सामन्यामध्ये म्हणजे तुझ्यासोबत जे 2 सामने झाले त्यामध्ये शिवराज राक्षे असेल किंवा महेंद्र गायकवाड असेल, यांच्या संदर्भात काही ज्या नको व्हायला होत्या त्या गोष्टी घडल्या। त्याच तुझेही सहकारी आहेत कुस्तीमध्ये, तुझे देखील सहकारी ते कधी काळी राहिलेले असतील किंवा आताही फडामध्ये कुस्तीच्या मैदानामध्ये तुझे सहकारी म्हणूनच ही स्पर्धा असली तरी तुझा एक प्रकारचा सहकारी स्पर्धक म्हणूनच ते उतरलेले होते। या दोघांसाठी तुझा काय संदेश असेल? नाही सर, दोघे खूप माझ्यापेक्षा मोठे पैलवान आहेत। मी आता सगळ्या ज्या महाराष्ट्र केसरी खेळले होते सगळे पैलवान, सगळ्यांपेक्षा मी 12 लहान आहे। आणि त्यांचं स्वप्न म्हणजे सगळ्यांचं स्वप्न महाराष्ट्र केसरीच असतं, कारण का मी भरपूर सर प्रॅक्टिस केली होती। माझ्या वडिलांनी भरपूर प्रॅक्टिस करून घेतली होती। दोघांसंग कशी कुस्ती करायची हे पहिल्यापासून आम्ही त्याच्यावरच अभ्यास केला होता। वडिलांचं सगळं मार्गदर्शन, माझ्या वस्तादांचं असेल, माझ्या चुलत्यांचं असेल, माझ्या मित्रांचं असेल, सगळ्यांचं मार्गदर्शन त्या कुस्तीबद्दल होतं। मी ते करून दाखवलं। नक्कीच। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे कुस्तीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत, स्वप्न पाहत आहेत, अशांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो। तुमचं रोजचं रुटीन कसं असतं? तुमचा आहार काय असतो? या संदर्भात काय सांगू शकाल? सर पहिलवानकी म्हणजे एक संन्यासी माणसाचं असल्यागत काम आहे। त्याला 365 वर्ष ते सगळं हाय ते शेड्यूलच करायला लागतं। त्याला कुठला सण वार नाही, त्याला घरचा कुठला कार्यक्रम नाही, कुठलंच त्याचा आनंद म्हणजे तो रोजचा दिवस त्याला सगळा सारखा घालवायचा असतो। सकाळी 4 वाजता उठल्यापासून 9 वाजेपर्यंत झोपस्तोपर्यंत एका पैलवानाच्या मागे अख्खं संपूर्ण त्याचं घर असतं। बरोबर आहे। नक्कीच पृथ्वीराज, ही चांदीची मानाची गदा तो खांद्यावर मिरवताना आम्हाला देखील एक अभिमान वाटलेला होता। खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तू आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।